नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 12 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। हा जो व्हिडिओ आहे 11 ऑक्टोबरच्या दुपारच्या लिलावचा व्हिडिओ आहे, म्हणजे शनिवारच्या दुपारच्या लिलावचा व्हिडिओ आहे। आज रविवार, आज लिलाव बंद असतं, कन्फ्यूज होऊ नका। आजची दुपारची आवक तुम्हाला सांगतो, एक ट्रॅक्टरची लाईन होती आणि अर्धी पिकअपची लाईन होती। 150 ते 200 मध्ये आवक होती दुपारची। बघू काय बाजार भाव निघतो। सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। बघू मित्रांनो, दुपारचा बाजार होता, काय बाजार निघालं ते तुम्हाला व्हिडिओमध्येच कळणार आहे। आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेले, पूर्ण ट्रॅक्टरचा लिलाव आहे। शेवटला 3-4 नग आपण पिकअप घ्यायले। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। सरासरी हायस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया मित्रांनो, आता दुपारच्या लिलावला आलो आपण आणि पहिलीच लाईन आहे, पहिलाच नग बघतो आपण। किती गेलं? 837 जाईल। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 837 रुपये, 837 रुपीज। पिंपळगाव बसवंत ना, बरं। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 890 रुपये मीडियम साईज, 890, 890 रुपीज। पिंपळगाव बसवंत काय गेलं? 870 रुपये, 870 रुपये, 870 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव बसवंत। काय भाव गेलं? 846 रुपये, 846 रुपये, 846 रुपीज। कुठला आहे कांदा? बेडचा कांदा आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 840 रुपये जाईल। क्वालिटी बघू शकतो कांद्याची 840, 840 रुपीज। सकाळी किती गेला तो? सकाळी 600 चोपडा होता ना सकाळी, ठीक आहे। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं? 852, 852, 852 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे, 852 रुपये जाईल। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 865 रुपये जाईल, 865 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड बंधारा। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, ठीक आहे। पंचगंगा रॉयल पिंक। किती शिल्लक मला अजून? शेवटचं आहे, ठीक आहे, आवडलं। पुढं बघू, किती गेलं? 869 रुपये, 869 रुपीज। कुठला आहे कांदा? खडकजामचा कांदा आहे, ठीक। आपलाच एक कांदा काका, बरं। पुढं बघू काय भाव गेलं? 870 रुपये, 870 रुपये जाईल, 870 रुपये। पिंपळगाव बसून पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी गोळा मिक्स आहे, 890 रुपये जाईल, 890 रुपीज। दिंडोरीचा कांदा आहे, दिंडोरी ना। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची 876 रुपये जाईल, 876 रुपीज। कुठला आहे कांदा? हा, कुठला आहे कांदा? सांग ना कुठला आहे? 840 रुपये जाईल, बघू शकतो क्वालिटी कांद्याची 840 रुपये। कुठला आहे कांदा? चिंचवड, 840, 840 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 965 रुपये जाईल, 965 रुपीज। कुठला आहे कांदा काका? लोणवाडी। बियाणं कोणतं त्याचं? बरं, ठीक, लोणवाडी। पुढं बघू, बघू शकतो तुम्ही गोळा माल आहे, 65-70 साईज आहे कांद्याला, एक साईज माल आहे। किती गेलो? 1192 जाईल, 1192 रुपीज, 1192 रुपये। कुठला आहे कांदा? हिंगणवेडी। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, हिंगणवेडी, ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 956 रुपये। बघू शकतो तुम्ही 956 रुपये जाईल, मीडियम गोल्टा मिक्स साईज आहे। कुठले आपण? वावी। आणि बियाणं कोणतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे। किती शिल्लक असेल काका अजून कांदा? बर, ठीक। पुढं बघू काय गेलं? 900 रुपये, 900 जाईल, 900 रुपीज। कुठला आहे कांदा? वडाळी बोळी, 900 रुपये, 900। पुढं बघू काय भाव गेलं? 1015 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1015, 1050 रुपीज।
कुठला आहे कांदा? शिराजगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक. शिराजगाव बघू शकतो तुम्ही. सुपर क्वालिटी आहे मित्रांनो. 914 रुपये जायले. 914 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव बसवंत. पिंपळगाव बसवंत. ठीक. काय भाव गेलं? किती? 654 रुपये. 654 रुपीज. कुठला कांदा? पिंपळगाव. ठीक. बघू शकतो तुम्ही. कलर आहे. काय गेलं? 1000 रुपये. 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? कोठुरे. बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. कोठुऱ्याचा कांदा आहे मित्रांनो. एक साईज माल आहे. 60 ते 65 साईज आहे कांद्याला. पुढं बघू. शिल्लक किती असेल कांदा? थोडा राहिला. बरं. किती गेलं? 991 रुपये. 991. 991 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे ना. लोखंडेवाडीचा कांदा आहे. किती शिल्लक अजून? थोडं राहिला का? बरं ठीक. बघ शकतो मी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 956 रुपये. 956 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वराज समृद्धी. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. सुपर माल आहे. किती गेलं? 1022 रुपये. 1022 रुपीज. कुठले काका आपण? बेंदीपाडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल काका अजून? 3 ट्रॅक्टर. ठीक. बघू शकतो तुम्ही. सुपर माल आहे. 55 ते 60 साईज आहे. कलर आहे. काय गेलं दादा? 1300 रुपये. 1300 जाईल. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? तिरळ. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. तिरळचा कांदा आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? आहे ना. ठीक. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं दादा? 970 रुपये. 970 रुपीज. कुठला आहे कांदा? मुखेडचा कांदा आहे. ठीक. किती गेलं? 1131. बघू शकतो तुम्ही. 55 ते 60 साईज आहे. एक साईज माल आहे. सुपर माल आहे. आणि कुठला कांदा? खडक वजर. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 5-6 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं काका? 852. 852 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे. 852 रुपये. किती शिल्लक अजून? 2 बरं. 1-2 ट्रॅक्टर. आणि बियाणं कोणतं त्याचं? रेड फोरचं बियाणं. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 50 ते 55 साईज आहे. एक साईज माल आहे. किती गेलं? 911 रुपये. 911 रुपीज. कुठला आहे कांदा? शिराजगावचा कांदा आहे. बरं. आपलाच कांदा आहे ना. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं बॉम्बे सुपरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून? शिल्लक किती असेल? 5 ट्रॅक्टर आहे अजून. 5 ट्रॅक्टर. बरं. काय भाव गेलं? किती? 800 रुपये. कंप्लीट 800 जाईल मित्रांनो. बघू शकतो तुम्ही. 800 रुपये. 800 रुपीज. कुठला आहे दादा कांदा? बेडचा कांदा आहे. बरं. किती शिल्लक कांदा अजून? 2 ट्रॅक्टर आहे. बरं. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 902 रुपये. 902 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 902. कुठला आहे कांदा? भोयेगाव. काय म्हणते? अपेक्षा संपली असं. बरोबर आहे ना. माल चांगले सुपर आहे. बाजारभाव भेटत नाही ना. बरोबर. किती माल असाल अजून शिल्लक? 4-5 ट्रॅक्टर ना. बरं. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. भोयेगावचा कांदा आहे. पुढं बघू. 902 रुपये. 902 रुपीज. बघू शकतो तुम्ही. खाद आहे. किती गेली खाद? 226 रुपये. 226 रुपीज. कुठला आहे कांदा? जांभूळकर. ठीक आहे. कांदा आहे का नाही? किती कांदा अजून? भरपूर कांदा आहे ना. ठीक. खराब किती होते त्याच्यात? 3 ट्रॅक्टरमध्ये एवढं खराब निघेल मित्रांनो. बघू शकतो तुम्ही.
किती खर्च निघाला का याच्यात? नाही ना सर नाही निघाला. बरं ठीक, बरोबर आहे. पुढे बघू शकता क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 880 रुपये, 880 रुपीज. बघू शकतो तुम्ही 880 रुपये. कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा आहे. बरं ठीक आहे, 880 रुपये जाईल. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1301 रुपया. 1301 जाईल. 1301 रुपीज. सुपर माल आहे. बघू शकतो तुम्ही, एक साईज माल आहे. कुठला आहे कांदा? ततानी दळवट. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे, ततानी दळवट. किती शिल्लक अजून माल? काय नाही, संपला शेवटचा होता का? बरं ठीक. पुढं बघू. तर मित्रांनो, पिकअपच्या लाईनला आलोय. पहिलेच नग बघतो आपण पिकअपच्या लाईनला. किती गेलंय? 821 रुपये जायले. 821 रुपीज. कुठले आपण? बरं, कोराटे. काय भाव गेलं? 952 रुपये. 951 रुपीज. 951 रुपये. कुठला आहे कांदा? पालखेड बंधारा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, पालखेड बंधारा. किती शिल्लक अजून? 5-6 ट्रॅक्टर. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 900 रुपये. 900 रुपीज. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? वावी. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 870 रुपये जाईल. 870 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. काय भाव गेला दादा? 891 रुपये जाईल. 891 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवडचा कांदा आहे. बरं. बरोबर आहे. बघ शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय गेलो? 750 जाईल. 751 रुपीज. कुठला आहे कांदा? चौसाळ. ठीक. पुढं बघू.